नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी जॉईनिंग संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या लोकमत पेपरमध्ये पाहावयास भेटत आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये काय अपडेट आलेली आहे तलाठी जॉईनिंग संदर्भातची। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जे काही आतापर्यंत बाकी जिल्ह्यांकरिता जे काही पेंडिंगमध्ये नियुक्तीचे आदेश आहेत ते कधीपर्यंत या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्या रिगार्डिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, अखेर आदिवासी क्षेत्राबाहेरील तलाठ्यांना मिळणार नियुक्ती। उद्या वाटप 40 पैकी 28 तलाठ्यांकडे सोपविणार कारभार। तर पहा, नाशिक लोकमत वृत्तपत्रामध्ये ही बातमी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जी काही उर्वरित तलाठी नियुक्ती संदर्भाचे आदेश राहिलेले आहेत पेंडिंगमध्ये, त्या आदेशावरती आता शिक्कामोर्तब या ठिकाणी झालेला आहे। ठीक आहे, तर पहा, 22-23 साली मंजुरी मिळालेल्या तलाठी भरती प्रक्रियेसाठी आदिवासी क्षेत्राबाहेरील 28 तलाठ्यांना अखेर शुक्रवारी दिनांक 27 नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे। या तलाठ्यांना पुढील 2 महिने वरिष्ठ तलाठ्यांसोबत प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल। त्यानंतर त्यांच्याकडे गावाचा स्वतंत्र कारभार सोपवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। 2022-23 मध्ये जिल्ह्यातील रिक्त 173 तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली। शासन स्तरावरून राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये लेखी परीक्षा पार पडली। दरम्यानच्या काळात समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर काही उमेदवारांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाने एकूण 173 पदांपैकी पेसा क्षेत्रातील 76 जागांची भरतीला या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पेसा नियुक्ती संदर्भात ही लवकरच अपडेट येणार आहे। सुप्रीम कोर्टमध्ये त्या संदर्भात निकाल प्रलंबित आहे। लवकरच आता तारीखवर तारीख आपल्याला भेटत आहे। लवकरच आता जी काही पुढील सुनावणी पार पडणार आहे पेसा भरती संदर्भातची, ती 15 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आलेली आहे। लवकर आचारसंहितेपूर्वीच हा निर्णय निकाली लागण्याचा या ठिकाणी जे काही धोरण आहे ते लवकरच आपल्याला पाहाव्यास भेटत आहे। ठीक आहे, तर पहा, एकूण पेसा क्षेत्रातील 76 जागांच्या भरतीला आतापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर बिगर आदिवासी जे की सर्वसाधारण क्षेत्र आहे, यामध्ये पेसा क्षेत्र वगळून जी काही पदे आहेत यामध्ये जर आपण पाहिली तर 96 जागांची भरती मार्ग या ठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे। ही भरती प्रक्रिया त्यातील 27 उमेदवार कागदपत्रे पडताळणी प्रसंगी गैरहजर होते। 93 पैकी पेसा क्षेत्र सोडून 93 पैकी 27 उमेदवार हे कॅन्डिडेट काय होते तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजर असल्याने त्यांना 1 महिन्याची संधी देऊन रिक्त जागांसह अपात्र ठरवलेल्या उमेदवारांची 50 जागांसाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्यात आली। त्यात 40 उमेदवार हजर झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील 28 उमेदवारांना शुक्रवारी नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। उर्वरित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र मिळेल। नियुक्ती झालेल्या उमेदवारांमध्ये येवला, मालेगाव, चांदवड, बागलाण, नाशिक व इगतपुरी या उपविभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल। ओके, सो पहा, ही नाशिक जिल्ह्याअंतर्गत अपडेट आलेली आहे। समांतर आरक्षणाचे अहवाल संदर्भात देखील या ठिकाणी अपडेट आहे। पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत 67 व्यक्ती प्रतीक्षा यादीत होते। त्यानंतर समांतर आरक्षणाचे 21 उमेदवार अहवाल येणे बाकी आहे। याच पद्धतीने आता समांतर आरक्षण, माजी सैनिक, बाल्य, दिव्यांग प्रमाणपत्र आदींची चौकशी होणे बाकी असल्याने त्यानंतर नियुक्ती देण्यात येणार आहे। जे काही समांतर आरक्षणानुसार डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय करणे या ठिकाणी सुरू आहे। आफ्टर व्हेरिफिकेशन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आचारसंहितेपूर्वी जसे की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आचारसंहितेपूर्वी लवकरच तुम्हाला ज्या जॉईनिंग संदर्भाच्या आदेश आहेत किंवा जॉईनिंग लेटर असतील
ते देण्याचे काम या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे। आता नाशिक जिल्ह्याअंतर्गत ही अपडेट आलेली आहे। उर्वरित जिल्ह्यांची देखील लवकरच अपडेट येणार आहे। माहिती समजली असेल तर लाईक जरूर करा आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, तलाठी जी काही रिक्रुटमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्या जाहिरातीपासून ते तुमची सिलेक्शन लिस्ट, निवड यादी तसेच जॉईनिंग संदर्भातपर्यंत मी तुम्हाला अपडेट देत आलेलो आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।